ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे। प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे। प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध। संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन। वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत। लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध। सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स। पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी। मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40। प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर, लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कासारा दुमाला ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत संगमनेर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय। या यशानिमित्त याप्रसंगी टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे जिवंत देखावे, वृक्षारोपण तसेच 5 वर्ष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य मंडळांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला। कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कासारा दुमालाचे सरपंच राजेंद्र शिवहरी त्रिभुवन, उपसरपंच अमोल एकनाथ वाळके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सौ प्रमिला किसन वाळके, सौ मनीषा तुळशीराम सातपुते, सौ संगीता कैलास घोडेकर तसेच कौशल्या संतोष डगळे, अलका नारायण शिंदे, दीनानाथ शंकर नाईक, निशा अशोक काळे, रंगनाथ वाळके, मच्छिंद्र शांताराम सूर्यवंशी, आशा रमेश काळे, सागर राधाकिसन वाळके आदी उपस्थित होते। तसेच ग्रामपंचायत अधिकारी सुनील गंगाधर खैरनार यांच्यासह कर्मचारी माधव विठ्ठल भोंडरे, कौतिक रघुनाथ सोनोने, सौ प्रियंका प्रकाश वाघमारे, यश संजय केदार, सागर सुभाष तारू, किशोर सुनील कदम आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विकास कामं, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग या निकषांवरती उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे कासारा दुमाला ग्रामपंचायतीला हा मान मिळाला। या यशामुळे गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीचं सर्वत्र मोठं कौतुक होत आहे। विकासभिमुख आणि लोकसहभागावरती आधारित कामकाजामुळे कासारा दुमाला ग्रामपंचायत तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली। तर पुढील कामकाजासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्यात। आज आमच्या कमिटीचे 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आमच्या कमिटीच्या 5 वर्ष कालामध्ये भरपूर काही अशी कामं झालीत आणि हे सर्व ग्रामस्थांच्या आणि सर्व कमिटीच्या सहकार्यातून झालंय। आज त्या निमित्ताने आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे। वृक्षारोपण सर्व कमिटी सर्व लोक उपस्थित होते। तसेच प्रशासनाच्या माध्यमातून आमचा यथोचित सेंडअपचा निरोप समारंभाचा कार्यक्रम केलेला आहे। प्रथमतः मी प्रशासकाचं कौतुक करतो आणि तसंच आता इथून पुढे भविष्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री समृद्ध अभियानामध्ये उतरलेलो आहे। त्या माध्यमातून आम्हाला 89.5 मार्क मिळालेले आहेत। अजूनही काही मिळायचे आहेत, त्यासाठी आम्ही आता सेल्फी पॉईंट घेतलेले आहेत। काही अभ्यासिका करणार आहोत आणि नंतर अजूनपर्यंत भरपूर काही कामं झालेली आहेत। आता प्रशासक येणारच आहेत, परंतु प्रशासनाने आमची दखल घेऊन आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो। इथून पुढेही भविष्यामध्ये आम्ही त्यांना सहकार्य करू, याबद्दल आम्ही त्यांना ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। आपला आज निरोप निरोप समारंभ होता आज आमचा। त्या निरोप समारंभाच्या निमित्ताने आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे की जीवनामध्ये 5 वर्ष या कमिटीने आठवण राहावी या हेतूने आम्ही झाडं लावलेली आहेत आणि ते आमची आठवण म्हणून पुढची पिढी सुद्धा भविष्यामध्ये त्याचा आदर्श घेऊन पुढं हे काम पुढे नेण्याचं काम करेल, असं मी ग्वाही देतो। ग्रामपंचायत कासारा दुमालाच्या वतीनं सरपंच, उपसरपंच, त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ यांचं 2021 ते 2026 हा पंचवार्षिक यशस्वी कार्यकाल त्यांनी पूर्ण केला आहे। त्यांच्या कार्यकालामध्ये अनेक गावामध्ये विकास कामं झालेली आहेत। त्याचप्रमाणे या प्रसंगी आम्ही आजची शेवटची मासिक सभा आयोजित केली होती। त्या सभेमध्ये आम्ही सरपंच, उपसरपंच, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सर्व सदस्य, त्याचप्रमाणे आजी माजी सरपंच या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। त्यांचंही आम्ही स्वागत केलेलं आहे आणि या निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये आठवण राहावी म्हणून आम्ही टाकाऊतून टिकाऊ, म्हणजे जे वस्तू आपण फेकून देतो त्या वस्तूचा पुनर्वापर करून, म्हणजे आपलं गाव हे सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन आपण केलेलं आहे। तर आपल्याकडे कुंड्यांचा आता सध्या काही उपयोग नव्हता, तर त्या कुंड्या आपण टाकून दिलेल्या होत्या, तर त्या कुंड्यांचा आपण
सेल्फी पॉईंटसाठी उपयोग केलेला आहे आणि त्यामध्ये शोभेचे झाडं फुलझाडं लावून मुलांना किंवा तरुणांना त्याचं आकर्षण निर्माण व्हावं आणि त्या ठिकाणी त्यांनी फोटो काढावे, सेल्फी घ्यावे आणि त्यातून प्रेरणा घ्यावी या उद्देशानं वृक्षारोपणाची प्रेरणा घ्यावी. मुख्यमंत्री समृद्ध पंचवटी अभियानामध्ये ग्रामपंचायत कासारदोमाला यांनी भाग घेतलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला 89.50 मार्क मिळाले होते. आम्ही मनरेगा त्याचप्रमाणे इतर सशक्त पंचायत या अभियानामध्ये प्रशासन याच्यावरती काम करून आम्ही जवळजवळ 95 मार्कापर्यंत ग्रामपंचायत आमची आता जाऊ शकते आणि 100% मार्क मिळवण्यासाठी सर्व आमचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, आमच्या गावातील तरुण, महिला, त्याचप्रमाणे आमच्या ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी या अभियानामध्ये यशस्वी भूमिका निभावलेली आहे आणि गाव पातळीवरतील आमच्या सर्व आशा असतील, अंगणवाडी कार्यकर्त्या, शिक्षक, त्याचप्रमाणे महसूलचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीनं हे अभियान आम्ही यशस्वीपणे राबवत आहोत. यासाठी आणि या आमच्या संचालक मंडळाचा आज निरोप समारंभ होता, त्यांचा ग्रामपंचायत वतीने आम्ही निरोप समारंभ घेतलेला आहे. त्यांनाही पुढील भावी कारकिर्दीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.